नमस्कार. आयज हे प्रेस कॉन्फरन्स घेवपाक एक विशय असो आसा विच इज कन्सर्निंग. म्हाका दिसता एवरी गोंयकार, स्पेशली स्थानीक गोंयकार जेन्ना आमी म्हणटा पळय ते, इट इज कन्सर्निंग कोमुनिदाद ऑफ गोवा, जे आमची गांवकारी सिस्टम विच इज थाउजंड्स ऑफ इयर्स ओल्ड, आनी हे इवन पुर्तुगेजांनी रेकग्नायज करून ताका कोडिंग केलें की ही जमीन पळय आसा आमची ती सांबाळपाक फॉर कम्युनिटी यूज, जे आमचे स्थानीक गोंयकार आसा तांकां हेल्प करपाक आयज त्या जमनीचेर अटॅक जाल्लो आसा. आनी हो इश्यू घेवपाक आयज आमचे बरोबर आसा आमचो GPCCचो अध्यक्ष श्री अमित पाटकर, आमचो सांताक्रुजाचो ब्लॉक प्रेसिडेंट बाब जॉन नाझरेट. आता हो विषय असो आसा की थोडे म्हयने पयले विदाउट द नॉलेज ऑर टेकिंग इन टू कॉन्फिडन्स जे कोमुनिदाद आसा, कोमुनिदाद आख्खे गोंय आसा तांकां कॉन्फिडन्सान घेनासतना ह्या सरकारान कोड ऑफ कम्युनिदाद 334A पळय आसा ताका एमेंड केलो. आनी हाचो मेन मुद्दो आशिल्लो की कशे जे शेअर होल्डर आसा तांच्या भुरग्यांक 18 वर्सां जाता तांकां जमीन दिवपाक. म्हणजे हाणी फक्त मिनिस्टरूच हे पळय भ्रष्टाचार जुमला पार्टीचे मिनिस्टर आसा ताणीच हे सगळे कॉन्स्पिरसी केल्ली. आपणाच्या भुरग्यांक कशी जमीन दिवपाची पळय ती कोमुनिदादीची, ते विसरले की हजारांनी हजार, लाखांनी लाख आमचे गोंयकार जे कोमुनिदाद जाग्यान आसा 70, 80, 100 वर्सां जाली, तांकां जी घरां आसा रेग्युलरायज करूंक ना तांणी. म्हळ्यार आपणाच्या भुरग्यांक कशें फायदो करपाचें तितलेंच चिंतलें. आनी हो जेन्ना एमेंडमेंट हाडलो जून 2023, इट वॉज फॉलोड बाय अ गॅझेट. तांणी गॅझेट हाडली इन डिसेंबर 2023. म्हणजे लिगली दाखोवपाक की सगळे सारखे आसा कशें. आनी हालींच आमकां कळून आयलें की चिखले कोमुनिदादीन एक अशें फ्रॉड जाल्लें आसा जो पंचायत मिनिस्टर जानेवारी 2021 एक शेअर घेता आनी मागीर ती कोमुनिदादीची मॅनेजमेंट आसा ती कॅप्चर करता, कब्जान हाडटा. आनी मागीर ही इज इंस्ट्रुमेंटल पार्ट ऑफ द कॅबिनेट इन ब्रिंगिंग दिस अमेंडमेंट. दो इट कम्स अंडर रेव्हेन्यू डिपार्टमेंट, बट ही इज वन ऑफ द मेन कल्प्रिट्स इन दिस. आनी आपणाच्या चल्याकूच एक प्लॉट अलॉट करता 400 स्क्वेअर मीटर्स इन सर्वे नंबर 137/1. लिगली सगळें बरें दिसता कित्याक गॅझेटूय आयला, गॅझेटी प्रमाणे दिवंकूय शकता. बट हो जेन्ना प्लॉट एप्लाय करतना देर इज अ प्रोसिजर, आनी त्या प्रोसिजरा प्रमाणे यू हॅव टू फायल एन एफिडेविट सेईंग की तुजे कडेन कांय जमीन ना, घर ना, कांय ना. आनी हांगा एक असो इंडिविज्युअल, ताचें नांव जावन आसा मॅकिन्ली इमॅन्युएल गुदिनो, सन ऑफ मॉविन एच गुदिनो, एज 25 years, बॅचलर, बिझनेसमॅन. हो एप्लाय करता आनी द मॅनेजमेंट कमिटी रोखडोच ताबडतोब ताका प्लॉट अलॉट करता इन नो टायम. आनी अलॉट करपाक मॅनेजमेंट कमिटीन जे आमचे कडेन डॉक्युमेंट आसा एटॉर्नी करता. आनी एटॉर्नी आपणाच्या चल्याकूय प्लॉट अलॉट करता. सो सध्या आमी एटॉर्नीच्या चल्याचेर आमी डिस्कस करना. आमी फॉर द पर्सन हू इज इन पब्लीक डोमेन, हू इज अ मिनिस्टर, पंचायत मिनिस्टर, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, ताज्या चल्याक कसो दिलो पळय तो, ताणें
हांगा एफिडेविट फायल केल्ले आसा वेर ही इज स्वेरिंग आपणा कडेन घर ना, प्रॉपर्टी ना, कांय ना म्हणून. नोटरी इज अ ज्युडिशियल बॉडी. सो ऑन ओथ फटी मारलेल्यो आसा. आनी आमच्या इन्व्हेस्टिगेशन टिमी प्रमाणे मॅकेनली इमॅन्युएल गुदिनो कडेन 3 प्रॉपर्टी आसा. पीटी शीट नंबर 139 सब डिविजन 37 वास्को एरियान 306 स्क्वेअर मीटर आसा. दुसरो पीटी शीट नंबर 139 चलता नंबर 27 320 स्क्वेअर मीटर आसा. थर्ड प्रॉपर्टी पीटी शीट नंबर 139 चलता नंबर 68 407 स्क्वेअर मीटर आसा. आता हातून दाखयता की कशें एक फॉल्स एफिडेविट केल्ले आसा विच इज अ क्रायम. एक आमकां जी याद येता ती आर्टिकल 156 क्रिमिनल लॉ पळयत जाल्यार वायलेशन ऑफ आर्टिकल 156 हातून सजा आसा. देर इज पनिशमेंट फॉर दॅट. यू आर स्वेरिंग अ फॉल्स एफिडेविट. एंड वेन जेन्ना मिनिस्टर अशें करता जाल्यार इट शोज द इंटेंशन ऑफ द बीजेपी गव्हर्मेंट. कित्याक थोडेच दीस पयले चीफ मिनिस्टर काणकोण शारान गेल्लो आनी थंय सगळे जे कोमनिदादीचे जे लोक रावतात कोमनिदाद प्रॉपर्टीन 70-80 वर्सां जाली, 100 वर्सां जाली, ते बाबडे रडटाले आमची घरां रेग्युलरायज कर म्हणून. आनी चीफ मिनिस्टरान सांगलें, आश्वेशन दिलें आमी रेग्युलरायज करता. बरी खबर. ती करच्या सुवातेर असले फ्रॉड करता आनी आपणाच्या चल्याकूच दिता. आनी कितले मिनिस्टर आनी MLA बीजेपीचे इन्वॉल्ड आसा हातून असले करपाक. ही आमकां फक्त एक आतां सध्या मेवल्या म्हणजे कोमनिदादीची जमीन आसा ती हडप करून स्वताक फायदो करपाक आनी जे आमचे स्थानीक गरीब गोंयकार रावता तांचेर खट मारपाची. आनी असले फॉल्स एफिडेविट आनी गॅझेट नोटिफिकेशन हाडपाचे मॉविन गुदिनांग इज नथिंग न्यू. जे पॉवर स्कॅमान तो इन्वॉल्ड आसा. दिस इज द चार्जशीट. हे चार्जशीट आसा इन द पॉवर स्कॅम इन विच Marvin Gudino as then power minister draft gazette which had gone on file in the cabinet after the law department and correction केले आणि आपणाच्या स्वतः हातान बरोवन एमेंड केल्ल्यान थंय सापडलेलो तो. तरी सुधरांक ना तो. इट्स अ ह्यूज क्रायम इन विच इज देअर इन पॉवर स्कॅम. सो ही इज अ हॅबिच्युअल ऑफेंडर. येदे व्हडले चार्ज शीटान तो इन्वॉल्ड आसा. द क्रायम ब्रांच देन हॅड कॉट हिम रेड हँडेड. आनी आतां परते केले. ताजे मदीं कितले केला ते खबर ना. थोडे दीस पयले आमकां आयकूंक आयिल्ले फ्रेंड्स कॉलनी म्हणून चिकोलना बोगमाळो कोमनिदाद थंय लोकांनी बोंगले बांदल्या स्पॉन्सर करपाक. तो डिनाय करपाक जायना. कित्याक इन दॅट फ्रेंड्स कॉलनी ताच्या स्टाफांचे बंगले आसा. खंयचे पयशे आयले. ताजो PSO आसा. पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर हॅज ऑल्सो बिल्ट. OSD आसा. PA आसा. म्हणजे कोमनिदाद सगळे काबार करपाक फुडें सरल्यात हे. वी हॅव गॉट फूल डॉक्युमेंटरी प्रूफ. आनी वी आर पुटिंग अ चार्ज अगेन्स्ट the administrator of Komunidad, knowing fully well ताणे कसो turned a blind eye to this. आमी तर इन्व्हेस्टिगेट करूंक शकता जाल्यार एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमनिदाद साऊथ गोवानूय करचें आशिल्लें. तातूंत इन्वॉल्वमेंट आसा ऑफ द डेप्युटी डायरेक्टर ऑफ पंचायत. जेन्ना कंप्लेन केल्ल्या लोकांनी ही रिफ्यूज टू टेक एक्शन. ही हॅज पुट प्रेशर ऑन द पंचायत नॉट टू टेक एक्शन. हाचे फुडें जे आमी सांगलां
कशे लोकांक फटयल्ले, जे एमेंडमेंट हाडून रेग्युलरायज करपाचे आशिल्ले ते कशें करूंक ना, कशे लोकांक असो कॅरट दाखोवन फटयल्या, कशें तांकां हुस्क्यान दवरल्या, ताजेर उलोवपाक आय रिक्वेस्ट आमचो अध्यक्ष बाब अमित पाटकर. आयचो जो मुद्दो आसा, टायम एंड अगेन काँग्रेस पार्टी सेईंग दॅट दिस इज अ टोटल करप्शन सरकार. आणि फाटले काही दिसां पयलीं आमी दाखोवन दिले की कशा पद्दतीन हो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर हू इज ऑल्सो होल्डिंग द पंचायत मिनिस्टर चार्ज is involved in thousands of crores of scam. I think this classic example is open and shut case of corruption. आता गोंय सरकार म्हणटा की आमी अंत्योदय तत्वा मेरेन पावपाचें सरकार, आत्मनिर्भर गोंय, प्रत्येक गोंयकाराक आज वयर काडपाचें हें सरकार उलयता. पूण पळोवपाक गेलें जाल्यार ह्या प्रत्येक सादारण गोंयकाराक हें सरकार काबार करपाक उठला. ते कशें? 2001 जे आर्टिकल 372 एमेंडमेंट कोड ऑफ कोमिनिदादीन तेन्ना एप्लिकेशनां मागली की रेग्युलरायझेशन ऑफ हाऊजीस इन कोमनिदाद ही तुमी दिवची. लोकां कडल्यान ह्या सरकारान पयशे घेतले. ताच्या उपरांत म्हाका दिसता अजून आमकां RTI डिटेल्स येवना, बट माय इन्फॉर्मेशन सेज दॅट अबाउट 12,000 एप्लिकेशन्स केम. ताच्या उपरांत 3 वर्सां पयलीं 4 वर्सां पयलीं ह्या सरकारान परत आनी एप्लिकेशनां मागयलीं, परत लोकां कडल्यान फीज घेतली फॉर रेग्युलरायझेशन ऑफ हाऊजीस इन कोमनिदाद लँड अंडर आर्टिकल 372A. आज मेरेन ती घरां एकूय रेग्युलरायज केली ना. जे स्थानीक गोंयकार इतलीं वर्सां थंय घरां बांदून रावल्या, तांचे कोणाचेंच तें घर रेग्युलरायज करना. पूण आपल्या मंत्र्यांक कसो फायदो जावप आनी कशें लँड स्कॅम करप, ताका लागून कितें एमेंडमेंट हाडटा आनी हें सरकार तांचे बरोबर आसा. नाव ह्या स्पेसिफीक केसीन जर आमी वचत जाल्यार 2022 सप्टेंबरान गॅजेट नोटिफिकेशनाचेर स्पेसिफिकली दीस पर्टिक्युलर लँड 400 स्क्वेअर मिटर्स हाचे गॅजेट नोटिफिकेशन जाता की दीस लँड इज फ्री फॉर अलॉटमेंट. 2021 तो मंत्री ताजो शेअर होल्डर जाता त्या कोमनिदादीचो. 2023 हो मंत्री ह्या सरकारान कॅबिनेटच्या डिसिजनान आसा वेर दे गेट एन अमेंडमेंट टू द कोड. कितें म्हणून की बाबा अमेंडमेंट इज दॅट दे आर द शेअर होल्डर जे आसा तांचे चिल्ड्रन ऑफ द कंपोनंट ऑफ रिस्पेक्टिव्ह कोमनिदाद तांकां तें अलॉट करपाक मेळटा म्हणून एक कायदो हाडटा. नोव्हेंबर 2023 ह्या मंत्र्याचो चलो एप्लिकेशन घालता सेईंग दॅट बाबा आपल्या कडेन घर ना, आपल्या कडेन जागो ना रावपाक, म्हणून आपल्याक तें अलॉट करचें. आनी एफिडेविटान फर्स्ट लायनूच वाचता, I say that I am a shareholder of Komunidad of Chikalim. Basically, father is the shareholder. I do not own any land of residence of my own. You are swearing in this, saying that आपल्याकडे जागो ना. So under that amendment आपल्याक जागो दिवचो. पूण पयले जाल्यार ताजे कडेन 3 ऑलरेडी प्लॉट आहा पयलीं, जे आतां बाब कॅप्टनान दाखयले. ताजे कडेन ऑलरेडी ताज्या नांवार 3 प्लॉट आसा. So this is a total corruption case. सप्टेंबरान तो एप्लिकेशन घालता आनी डिसेंबर 2023 28 डिसेंबर 2023 टू बी प्रिसायज गॅजेट नोटिफिकेशन येता आनी ताका तो लँड अलॉट जाता अंडर गॅजेट नोटिफिकेशन डेटेड 28 डिसेंबर 2023. दॅट लँड इज अलॉटेड टू मॅकेन्झी इमॅन्युअल गुदिनो. म्हणजे हाजो अर्थ कितें की आज सादारण गोंयकार, म्हाका दिसता प्रत्येक गोंयकार आज जो पीडित आहा, जो एक सादें म्युटेशनाक जर वचत जाल्यार ताका वर्सांची वर्सां फावटी मारपा लायताय. आनी कसले तूं हाऊस टॅक्स रिसिप्ट मागपा वच, कितें रेजिडेंट सर्टिफिकेट मागपा वच, जो मेरेन पयशे दिना तो मेरेन तुका आज कांय मेळना.
पूण हे मंत्र्यांच्या चल्यांक कशे जागे अलॉट करप, कसो कायदो एमेंड करप, हेच हे सरकार करता. सो दीस इज आय थिंक अ बीग स्कॅम. एमेंड करप कायदो, मंत्र्यांच्या चल्यांक, मंत्र्यांच्या फॅमिली मेंबर्सांक अलॉट करप आनी विकप. सो आय थिंक मुख्यमंत्री हातूंत इन्वॉल्व आसा, कित्याक मुख्यमंत्र्यानूच हो एमेंडमेंट तेन्ना कॅबिनेटान घातलो. आनी म्हाका दिसता असले मंत्री जे करप्शनान इन्वॉल्व आहा, जे आज बारीक सामान्य मनशांक गोंयकाराक पळय आज काबार करपाक उठल्या, म्हाका दिसलें असल्या मंत्र्यांक मुख्यमंत्र्यान पयलीं सॅक करपा जाय. जी चार्जशीट दाखयली ती बीन ओपन एंड शट केस आशिल्ली. मागीर सगळ्यांक खबर आहा की वॉशिंग मशिनान घालतकीच मागीर तें चार्जशीटूय बंद जालें. सो दीस इज अ व्हेरी सिरियस केस ऑफ करप्शन where the minister for his own benefit has amended the law not to help the governors, not to help साधारण गोंयकार, but to help themselves to get allot land आणि जागे विकप. सो दिस इज अ मोडस ऑफ अप्रेंटी जी चल्ल्या ह्या राज्यान, की प्रत्येक मंत्री आज आपल्या फायद्याक लागून कितें कितें एमेंडमेंटां हाडटा, कोण झोनींग प्लॅन हाडटा, हांगा हो कोमनीदाद एमेंडमेंट हाडटा. चल्लां कितें? अरे जे गोंयकार जे आज पीडित गोंयकार आहात, जे कितलीं वर्सां जालीं तांचे तुमी हाऊस रेग्युलेशन करना अंडर आर्टिकल 372A, आनी हांगा तुमी एमेंडमेंट हाडटा आनी विदीन 2 मंथ्स तुमी जागो अलॉटूय करता. हे सामान्य गोंयकाराचें कित्याक कामां जायना? सामान्य गोंयकाराक 2 म्हयन्यान म्युटेशन कित्याक मेळना? मंत्र्यांक तुम्ही 2 महिन्या भितर ताका फॉल्स एफिडेविट लायता, ताचे कडेन जागे ना म्हणटा, कायदो हाडटा आणि गॅजेट नोटिफिकेशनाचेरूय ताका जागो अलॉट जाता मरे. सो आय थिंक दिस इज ओपन एंड शट केस ऑफ करप्शन. वी डिमांड that chief ministers should sack such corrupt ministers from in cabinet. ये ताचे पर्सनल प्रॉपर्टी. आता एज पर कोमनीदाद कायदो कितें सांगता की सी कोमनीदाद कायदो हाडलो कित्याक रे? फॉर दॅट कम्युनिटी, लोकांक कोणा मेळ्ळा तांकां दिवपा लागून. Here you are filing an affidavit which is there on record and you are saying that I do not own any land of residence of my own. So then whose lands are these? Your 3 जे plot हा पळय कोणाले? So this is open and shut case of corruption. हय, कित्याक ह्या चार्जशिटान पावर स्कॅमान ताणें गॅझेट नोटिफिकेशन येवच्या पयलीं एक ड्राफ्ट गॅझेट फायलीर येता इन द कॅबिनेट. तातूंत मिस्टेकी काडल्यो बिकॉज ही वॉन्टेड टू हेल्प 2 कंपनीज एज स्मॉल स्केल. दे वर एक्चुअली लार्ज स्केल पावर गजलर कंपनी आशिल्ल्यो. तांकां हांव नेम करिना सद्या. डिपार्टमेंटान एमेंड केलें ऑन फायल की अशें करूंक जायना, तुज्यान अनड्यू एडवांटेज दिवंक जायना. तें येतकूच ताजे वयर आणि परते एमेंड केले आपल्याच्या स्वता हातान आणि रिलीज केले, फॉर वीच ही वॉज कॉट. आणि कोणे ताजेर केस फायल केल्ली? लेट श्री मनोहर पर्रीकार, आणि ताणेच ताका भितर घेतलो बीजेपीन. वॉशिंग मशीन. दिस होल थिंग इज बेस्ड ऑन दॅट. आयज सरकार and the defense team is threatening the witnesses. तुम्ही येनाका कोर्टान आनी कितें करनाका, आनी त्या कशें करून डिले करता. दिस इज ऑल्सो ओपन एंड शट केस. सो इज अ हॅबिच्युअल ऑफेंडर. त्या खातीर म्हणटा आमी 100% CM is responsible. अरे जेन्ना तूं आदलो तागेलो मुखेलमंत्री मनोहर पर्रीकारान जेन्ना इन द हाऊसान सांगिल्लें आहा मरे. सो असले तुमी करप्ट मिनिस्टराक कशें दवरता कॅबिनेटान? आनी हे लोकांचें कितें बरें करतले करप्ट मिनिस्टर? हे फक्त स्वताची बॉल्सांत भरतले. हे जो पळय कायदो अमेंडमेंट जेन्ना हाडलो तेन्ना ते कॅबिनेटान तांणी घातले. सो हू इज द हेड? चीफ मिनिस्टर. सो चीफ मिनिस्टराक सांगले शिवाय हें जालें? चीफ मिनिस्टराक 100% खबर आसतलें की मॉविन गुदिनोच्या चल्याक जागो अलॉट करपाक जाय म्हणून अमेंडमेंट हाडला. आय वॉन्ट टू आस्क द चीफ मिनिस्टर की तूं ते कोमनीदाद अंडर आर्टिकल 372A ती एप्लिकेशना पयलीं जाग्यार घाल मरे.
जे गोंयकार पळय इतली वर्सां जाणी घरां बांदल्या आनी दे आर आस्किंग फॉर रेग्युलेशन हाऊजीस ते तुम्ही करना आनी हांगा मंत्र्याच्या बुचोल्याक जाय म्हणून तुम्ही कायदो हाडटा. CM has to sack him because he has done this is a clear case of corruption. We have shown you with proof. Affidavit ताज्या चल्यान लायला नाल्यार सांगचे मरे ताणें हे affidavit चूक म्हणून. These are documents obtained under RTI. If need be, we will follow the legal procedure. 100%. जावपाकूच जाय न्ही रे. जावपाकूच जाय. हय करतले आमी. We are going to file, but our prima facie demand is that such corrupt ministers who are there in his cabinet, जे स्वताच्या फायद्याक लागून पळय अशी फ्रॉड करता तांकां आनी दवरपाचें म्हाका सांग पळय हेंकां सॅक करून उडोवपा जाय इमिजिएटली. ते येतो पळय ती चार्जशीट आहा पळय न्ही ते कदाचित ते वॉशिंग मशिनाक घातले म्हण ती चार्जशीट बंद जाली आसतली. सो वी वील नॉट कीप दिस इज जस्ट हे तुका डिसेंबर 2023 हे आयला गॅजेटान लेटेस्ट. दिस गॅजेट इज ऑफ 28 डिसेंबर 2023. हे डॉक्युमेंट्स आमकां मेळ्ळ्या काल आमच्या हाती RTI. वी आर नॉट गोइंग टू लीव दीस केस. इमिजिएटली करपाक जाय न्ही रे. दिस इज अ केस वीच वी आर ब्रिंगिंग टू द नोटीस ऑफ द चीफ मिनिस्टर. वी गॉट द डॉक्युमेंट्स येस्टरडे. दिस इज ओपन एंड शट केस. इमिजिएटली उडोवचो ताका कित्याक ताणें खरें म्हणल्यार असले कितले आनी फ्रॉड केले म्हण कोणाक खबर. We will go to the people's court. Start with this press conference. आम्ही स्टार्ट केले. We have already gone to the people's court. CM तर इन्वॉल्व नाशिल्लो जाल्यार ताणें सॅक करपाक जाय. सीएम जर तर ना जाल्यार सीएमान आतां एक्शन करून दाखोवची. सीएम जर तर हातून इन्वॉल्व ना जाल्यार सीएमान इमिजिएटली पयलीं ताजेर एक्शन घेवन दाखोवची मरे आमकां. आनी ताका सॅक करना जाल्यार CM इज इन्वॉल्व. आता आमी ओनरशीप डॉक्युमेंट्स दाखयले न्हू तेका आहा म्हण प्लॉट्स पयलो तो नको आहलो जाल्यार तेका कळोंक जाय की ओनरशीप आहा म्हण तेजे कडेन. जर ताणें कितें आहा सी अशें धरून या आमी की ताणें गुमराह केले ऑफिसरांकूय केले कोमनीदादूकूय केले आनी फेक डॉक्युमेंट्स लायले आनी अलॉट करून घेतलो. नाव वी आर ब्रिंगींग टू द नोटीस ऑफ द कोमनीदाद एज वेल एज द चीफ मिनिस्टर दॅट दिस इज अ फ्रॉड केस. दिस इज अ केस ऑफ करप्शन. नॉट टेक एक्शन. आणि हे दिस वी हॅव गॉट from Director of Settlements and Land Records. These are not prepared by Goa Pradesh Congress Committee. These are government records. You can go online and access this. So we have to follow first the procedure, filing the case. See, कितें आहा सरकार म्हणटा तें कोणा लागून आसता लोकांक लागून आसता. प्रत्येक गोष्टीक जर आज आमकां कोर्टान वचचें पडलें जाल्यार मागीर सरकार आनी कित्याक जाय रे. आज सामान्य मनशाक तूं म्हाका सांग आज तूं म्युटेशनाक घाल आनी तूं कितलीं वर्सां लागता हाजेर तूं विचार कर. तो नोव्हेंबरान एप्लिकेशन करता सप्टेंबरान एप्लिकेशन करता आनी डिसेंबरान गॅजेटान येता अलॉटमेंट 2 म्हयन्या भितर. हां 2 म्हयन्यान हांव सरकाराक आज चॅलेंज करता की 2 म्हयन्यान सगळ्या गोंयकारांची म्युटेशनां करून दी पार्टिशनां आदी करून दी 2 म्हयन्या भितर. Why special treatment for ministers, corrupt ministers? 400 स्क्वेअर मीटर आणि सामान्य गोंयकारांक तुम्ही वर्साचे वर्सा तुम्ही त्रास करता मरे करना म्हाका सांग पळोवया. आज गोंयकारांक विचारपाक सोदता हांव तुमचे म्युटेशन आणि तुमचे पार्टिशनाक कितलीं वर्सां जालीं तुमी फावट्यो मारतात डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसान मामलेदारा म्हऱ्यात. हां आनी हांगा हे मंत्री पळय मरे 2 म्हयन्या भितर फ्रॉड करून एफिडेविट करून एप्लिकेशन करून जागो अलॉट गॅजेट नोटिफिकेशनाचेर. So why this special treatment to ministers? बरयतले आमी. Because if administrator says की बाबा आपल्याक खबर नाशिल्ले I have gone purely on the documents, now take these documents and cancel it. हे तुम्ही चीफ मिनिस्टराक विचारपाक जाय बिकॉज ऑल द डॉक्युमेंट्स हांगा प्रेस कॉन्फरन्स घेवन आमी एक्सपोज केल्ले. वॉट एक्शन चीफ मिनिस्टर असते जे आता अध्यक्षान सांगला की चीफ मिनिस्टर जेन्ना एक्शन घेना दॅट मीन्स ही इज इन्वॉल्ड इन इट.
आणि हू वॉज देअर इन्वॉल्ड? कोणाच्या ऑफिसांसान गोल्ड स्मगलिंग जाताले? कोण जीएसटी मिनिस्टर? जेन्ना कझिनोचे जीएसटी लेस करपाक केली 8 MLA धांवले. सी तुवें आतां मुद्दो काडलो ओके. जेन्ना आमी प्रेस कॉन्फरन्स घेतली ऑन गोल्ड स्मगलिंग, बिफोर दॅट वी हॅड गॉन टू DRI. वी गेव सर्टन इनपुट्स टू DRI. DRI कडेन आमच्या पेक्षा चड इनपूट आहा ऑफ दॅट पर्टिक्युलर मिनिस्टर अँड दॅट एंटायर दॅट गँग. आज हांव तुवें प्रश्न काडला म्हण तुज्या माध्यमांतल्यान मुख्यमंत्र्याक आज सांगपाक सोदतां की हाजेर एक्शन घे. बिकॉज वी हॅव नॉट केप्ट क्वायट. We have gone to other state also. We have met the DG also. We have filed a complaint in other state to the Director General of Police. For your kind information, I am telling you today. The matter is being investigated in other state because the gold जे गोंयान येता ते दुसऱ्या राज्यान वता. आणि ताणें सांगलें तशें जो मंत्री आज GST कावन्सिलान आसा, आज हांगा प्रधानमंत्री उलयता की आमी काला धन परत हाडटले. अरे हांगा तुमी पॅरलल इकॉनॉमी चलयता मरे काला धनाची. सो मुख्यमंत्री कित्याक उगी हा? आज मुख्यमंत्र्याकडे होम डिपार्टमेंट हा. वाय चीफ मिनिस्टर इज क्वाइट वेन हिज ओन डिपार्टमेंट सम पुलीस ऑफिसर नो अबाउट दिस केस? दिसता मुख्यमंत्र्यान हाजेर ह्या गोल्ड स्मगलिंगाचेर इमिजिएटली आपले जे पळय DG बिजी आहा तांकां एक्टिवेट कर. ना जाल्यार वी वील हॅव टू एक्सपोज मुख्यमंत्री ऑल्सो. ऑर प्रॉब्ली मुख्यमंत्री इज प्रोटेक्टिंग हिज मिनिस्टर. 8 दीस पयलीं प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीन ट्वीट केलो दॅट केरळाचो चीफ मिनिस्टर इज इन्वॉल्ड इन 100 crore गोल्ड स्मगलिंग केस. अरे तुजो ओन सरकाराचो BJPचो कॅबिनेट मिनिस्टर इज इन्वॉल्ड इन गोवा. प्रधानमंत्री ताजेर कित्याक उलयना? ऑल दीस डॉक्युमेंट जे आमच्या अध्यक्षान सांगला आर देअर विथ प्रधानमंत्री. वी हॅव इन्श्युअर्ड इट हॅज रिच्ड हिज office through the legal channels, not bhai banti se, legal channels. Through DRI sources it has reached the chief prime minister's office and home minister's office. And Pradhan Mantri tweet kela regarding chief minister of Kerala. At tuja own cabinet minister karta hanga, what action you have taken? But why the Congress are silent? Why they are not disclosing the minister? सांगल्यावर तुका आता वी हॅव टोल्ड यू हू इज इन्वॉल्ड इन दिस. यार हाजेर एक्शन. पयली हांगा पयली पळय ही जी करप्शनाची केस आहा ओपन एंड शट ताजेर एक्शन घेवची मुख्यमंत्र्यान. आनी मुख्यमंत्र्याक खबर ना कोण मंत्री तो इन्वॉल्व आहा तो. मागीर कसले इंटेलिजन्स तर मुख्यमंत्र्याचे? दॅट मिन्स दीस इज अ फेलियर ऑन इंटेलिजन्स पार्ट ऑफ पुलीस डिपार्टमेंट. जर आज मुख्यमंत्र्याक खबर ना वेन वी ब्रॉट इट टू द लाईट ऑफ द पीपल ऑफ गोवा and the chief minister and all the people of Goa, including DRI, and if chief minister doesn't know who is the minister, it is a failure on his intelligence. रिजायन जावचे ताणें जायना जाल्यार. 2 केसी दिल्यो आता. एक ताच्या भुरग्याची आनी दुसरे आमी दिली ती गोल्ड. दोनूय हाजेर घेवची कारवाय आनी सस्पेंड करून उडोवचो. थँक्यू.